नमस्कार, हे माझं यूट्यूब चॅनल आहे। तर या ठिकाणी आपण एक अभंग आहे, झाला महार पंढरीनाथ। हा अभंग कसा वाजवायचा हे आपण या ठिकाणी शिकूयात। मी आपल्याला पहिल्यांदा याची सूर जे आहेत ते सांगतो। सगळे शुद्ध स्वर आहे त्याच्यामध्ये। सा पर्यंत जातो मध्य सप्तकात आणि मंद्र सप्तकामध्ये एवढा जातो बस। याच्यामध्ये हा चालतो। तर शिकूयात आपण हा अभंग कसा। सुरुवातीला मी आपल्याला त्याची ओळ वाजवून दाखवतो आणि त्यानंतर मग त्याचे सुरावर त्याची सांगतो। काय सांगू देवाची मात, काय सांगू देवाची मात। झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ। काय सांगू सारे मम, काय सांगू देवाची मात। पध पमरेध देवाची मात। सारे मम काय सांगू देवाची मात। पध पमरेध सारे पध पमरेध। काय सांगू देवाची मात। ही वळ अजून वेगळ्या प्रकारे आहे। काय सांगू देवाची मात। धप धप म धप धप म ग रे। काय सांगू देवाची मात। धप धप म पम ग रे सा। धप धप म पम ग रे। काय सांगू देवाची मात। काय सांगू धप धप काय सांगू देवाची मात। म पम ग रे सा। काय सांगू देवाची मात। काय सांगू देवाची मात। झाला महार सारे निसा सा। झाला महार पंढरी निधप निधप नाथ निरे। सारे निसा सा निधप निरे आणि पुढच्या निसा येते। झाला महार पंढरीनाथ। सारे निसा सा निधप निरे। सारे निसा सा निधप निसा। तर या ठिकाणी आपला हा अंतरा संपलेला आहे। ह्या अभंगामध्ये एकूण 3 कडवे आहेत, परंतु एक कडवं तुम्हाला वाजवता आलं की बाकीचे 2 कडवे सेमच आहेत आणि कडव्याच्या 2 ओळी देखील आता आपण जे वाजवलं तेच आहे। पहिल्या 2 ओळी फक्त एक कडव्याची शेवटची ओळ वेगळी आहे। तर शिकूयात आपण। नेसला मलिन चिंचोटी, नेसला मलिन चिंचोटी। काय सांगू देवाची मात। नेसला मलिन चिंचोटी, घेतली हातामध्ये काठी। काय सांगू देवाची मात।
फक्त या ठिकाणी थोडंसं वेगळं आहे. घेतली हातामध्ये काठी धप धप मग रे गरे सा धप धप मग रे गरे सा घेतली हातामध्ये काठी घोंगडी टाकली पाठी घोंगडी सारे घोंगडी टाकी सारे मग पमग घोंगडी टाकली पाठी सारे मग पमग घोंगडी टाकली पाठी टाकली पाठी टाकली पाठी ग मग रे सारे ग ग मग रे सारे टाकली पाठी टाकली पाठी टाकली पाठी घोंगडी टाकली पाठी सारे मग पमग पा टाकली घोंगडी टाकली पाठी टाकली पाठी घोंगडी टाकली मग पमग पमग टाकली पाठी ग ग मग रे सारे ग ग मग रे सारे टाकली पाठी टाकली पाठी हे दोन प्रकारे आहे. टाकली पाठी टाकली पाठी टाकली पाठी टाकली पाठी करी जोहार साने सारे रे करी जोहार साने सारे रे रे ग म प दरबारात रे ग म प म ग रे ग म प म ग दरबारात झाला महार झाला महार. बस एवढं एक कडवं आपल्याला जमलं की बाकीचे दोन कडवे सोपे आहेत. हे परत एकदा दाखवतो. काय सांगू देवाची मात सारे मप धप मरे धप धप काय सांगू देवाची मात झाला महार नाथ सारे निसा सनी दपनी रे सारे निसा सनी सारे निसा सनी दपनी सा. आता याची दोन कडवे पुढची जे ते आपण बघूयात. मुंडाशात बांधली चिठी चिठी फेकितो दूर न जग जग मुंडाशात बांधली चिठी चिठी फेकितो दूर न जग दामाजी विकली जी कोठी विकली जी कोठी त्याचे दाम घ्या हो पदरात झाला महार झाला महार खळखळा ओटिल्या मोहरा खळखळा ओटिल्या मोहरा मोहरा याची मोजून पावती करा खळखळा ओटिल्या मोहरा मोहरा याची मोजून पावती करा चमकला नजरा
नमस्कार मित्रांनो, आपल्याला जर वाटत असेल की हे चॅनल आपल्याला उपयोगी आहे आणि आपण हे बघून अगदी शास्त्रशुद्ध गाणे बसू शकतो, तर कृपया आपण माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं की माझे पुढचे जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन ऑटोमॅटिक तुम्हाला मिळतं आणि मलाही थोडंसं प्रोत्साहन मिळतं. तर धन्यवाद मित्रांनो, आपण थांबूया इथेच. थँक्यू.